एका सुंदर ब्रजगावात हिरवळीत भरपूर फुलं आणि झाडं होती. तिथे श्रीकृष्ण आपल्या वस्त्रात निळसर चमकणारा आणि मुरली हातात धरलेला आनंदाने चालत होता. तो नेहमीप्रमाणे गोपाळांचं आणि गायींचं रक्षण करत फिरत होता. आज तो थोडा शरारती मूडमध्ये होता. त्याने ठरवलं, चला आज गावेतील सगळ्या मित्रांना थोडी धमाल करतो. कृष्णाने एक लांब पायऱ्यांच्या वरती उडी घेतली आणि आपल्या मित्रांना एक छोटं गुपित सांगितलं. जो कोणी माझा शेपटी पकडेल त्याला मी एक गोड गोष्ट देईन. सगळे मित्र उत्साहाने धावले, पण कृष्णाला त्या धावण्यात मजा येत होती. तो वेगवेगळ्या झाडांच्या मागे लपून हसत होता आणि अचानक पळत येत होता. त्याचा मित्र बलराम अचानक येऊन म्हणाला, कृष्णा आता थांब, तुला पकडायचं आहे. कृष्णाने आपली मुरली वाजवली आणि संपूर्ण जंगलमधून गोड संगीत उठलं. पायरीच्या खड्यातून तो उडून आला आणि छोट्या नदीतून शिशिरासारखा उड्या मारत गेला. शेवटी सर्व मित्रांनी त्याला पकडलं. कृष्णाने हसत हसत मित्रांना गोड आम्रफळ दिलं आणि म्हणाला, मित्रांनो, धमाल करण्यासाठी हा दिवस खास होता. मित्रांसोबत हसणं आणि खेळणं हेच खरी आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर सर्व मित्र आणि गोपाळ जंगलात एकत्र खेळत आणि गोड गाणी म्हणत परत घराकडे गेले.